मित्रांनो नमस्कार, कशा आहात सगळे. मित्रांनो, आपण जेव्हा गुंतवणूक करतो म्हणजे आता पैसा हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग झालेला आहे. आणि जेव्हा पैशाचा विषय येतो, आर्थिक साक्षरतेचा विषय येतो, तेव्हा अनेक लोकांना गुंतवणुकीचे जे काही पर्याय आहेत त्याची माहिती नसते. किंबहुना गुंतवणुकीबद्दल त्यांचे जे काही कन्सेप्ट असतात ते मुळात क्लिअर नसतात. आणि त्यामुळे ज्याला आपण ॲक्टिव्ह इन्कम म्हणतो, ते ॲक्टिव्ह इन्कम काय, पॅसिव्ह इन्कम काय, किंवा जे शेअर्स मार्केट आपण म्हणतो, एकतर आपण शेअर मार्केटपासून खूप दूर राहतो किंवा शेअर मार्केटमध्ये अगदीच आपण पूर्णपणे सगळीच गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये लावतो. असे सगळे टोकाचे निर्णय जर का आपल्याला बदलवायचे असतील तर आपल्याला शेअर मार्केट काय असतं, IPO काय असतो, त्याच्या आधी पण काही स्टेज असते का, आपण आपला जे काही लिमिटेड आहे म्हणजे कमीत कमी पैसे आपल्याकडे आहेत आणि ते कमीत कमी पैसे टाकूनसुद्धा आपण चांगलं इन्कम पण ते गॅरंटेड अशा स्वरूपाचं आपण मिळवू शकतो का, असे सगळे ऑप्शन आपल्याला आज शोधायचे आहेत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये 3S टॉकमध्ये खास करून स्नेहल चिमोटे सर आलेले आहेत. स्नेहल चिमोटे सरांचा पॉडकास्ट यापूर्वी पण आपण घेतलेला आहे. त्या पॉडकास्टमध्ये सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्याला केलं होतं. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण खास करून बघणार आहे की IPO, प्री IPO काय असतं, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, आणि माझ्याजवळ जर अतिशय कमी पैसे आहेत आणि तरीही मला त्यातून एक चांगलं इन्कम मिळवायचं आहे तर कुठले कुठले पर्याय माझ्याकडे अवेलेबल आहेत, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा, फायनान्सवरच्या गप्पा, पैशासोबतच्या ज्या काही महत्त्वाच्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या संदर्भातल्या गप्पा आपण आज स्नेहल सरांसोबत करत आहे. सर, 3S टॉकमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कसे आहात? एकदम बढिया, फर्स्ट क्लास. Yes, आणि sir. थँक्यू, तुम्ही परत एकदा मला आमंत्रित केलं. आणि आजचा विषय खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे. येस. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या आजच्या पॉडकास्टमधनं भरपूर फायदा होईल याचा निश्चित आपण प्रयत्न करूया. येस सर. थँक्यू सर. सर, जेव्हा आपण काल चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की हे जे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आहेत त्याविषयी खूप अनभिन्नता आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे तुम्ही स्वतः काल सांगितलं तेव्हा मला प्री IPO हा शब्द समजला. बरं. त्याच्या आधी मला पण माहीत नव्हता की प्री IPO काय असतं प्रकार असतो? आणि त्यात काय असतं. तर नेमकं काय असतं प्री IPO? म्हणजे IPOची थोडीफार माहिती आहे लोकांना, पण IPO आणि प्री IPO याच्यातला काय फरक आहे? बरोबर आहे. आपल्या सगळ्यांना खूप चांगलं माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती पैसा आला की तो गुंतवणूक करतो. हो. एक सर्वसाधारण व्यक्ती असो वा किती श्रीमंत व्यक्ती असो, गुंतवणूक करणे, इन्व्हेस्टमेंट करणे हा एक मानव स्वभाव आहे. बरोबर. आणि जनरली तो काय करतो सर, जे ट्रेडिशनल त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत हो. तिकडेच तो जातो. बरोबर. जोपर्यंत त्याला नवीन कळत नाही किंवा नवीन कळलं समजत तरी नाही. त्याचा विश्वास लवकर बसत नाही त्याच्यावर, अगदी. त्याच्याने तो काय करतो, ट्रेडिशनल गुंतवणूक करेल, तो सोनं खरेदी करेल, तो FD जमीन करेल, घेईल. तो इन्शुरन्स घेईल, बरोबर. म्युच्युअल फंडमध्ये जाईल, हो. अशा पद्धतीने तो करतो. हो. तर जसं तुम्ही आता विचारलात की प्री IPO, IPO हा प्रकार काय, तर आज आपल्या समाजामध्ये शेअर मार्केटचं नॉलेज हे खूप फास्ट आणि खूप गतीने लोकांपर्यंत पोहोचतं. शेअर मार्केटचे क्लासेस अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आज मुलांना शिकवले जात आहेत. बरोबर. तर हे एकच इन्स्ट्रुमेंट आहे, याचे वेगवेगळे नाव आहेत. अच्छा. हां, बरं. म्हणजे शेवटची स्टेप असते त्याची शेअर. बरं. जेव्हा एखादा शेअर हा जेव्हा NSE, BSEला जेव्हा तो लिस्ट होतो हो. त्याला आपण शेअर म्हणतो. बरोबर. जेव्हा तो लिस्ट होण्याची त्याची आधीची जी स्थिती असते हो. त्याला आपण IPO म्हणतो. बरोबर. आणि IPOवर फार लोक तयार असतात की IPO आला की आपण खरेदी करूया. सर, थोडंसं हा. इंटरप्ट करतो. म्हणजे मला जेवढी काही माहिती आहे हा. ती अशी आहे की एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे हा. आणि ती लिस्टेड होत आहे किंवा हा. मोठ्या स्वरूपात म्हणजे मोठा विस्तार करते आहे, हां. त्यावेळेस IPO येतो. म्हणजे बरोबर आहे, IPOचं बरोबर आहे ना ते, त्यात लोकांना ते शेअर्स खरेदी करता येतात. बरोबर आहे. पण मग हे IPO म्हणजे खूप साऱ्या अशा बातम्या ऐकल्या की IPO मध्ये शेअर खरेदी करायसाठी खूप झुंबड राहते आणि खूपच हे होते, गर्दी असते. तर तसं का? ॲक्च्युली काय असतं की जेव्हा एखाद्या कंपनीचा IPO येतो म्हणजे हे गॅरंटेड आहे. IPO आला, इनिशियल पब्लिक ऑफर असं हो. त्याला म्हटलं जातं. हो. जेव्हा IPO आला म्हणजे आता तो लिस्ट होणार. अच्छा. तर या 3-4 दिवसामध्ये बऱ्याच लोकांना 10%, 20%, 25%, 50%ची ग्रोथ मिळू शकते. बापरे. या बरं. फक्त 3 ते 4 दिवसाचा तो कालावधी असतो IPO आणि त्याचा शेअर होण्यामध्ये. बरं. म्हणून ज्या लोकांना याचं चांगलं नॉलेज आहे ते लोक खूप रश करतात IPO विकत घेण्यासाठी. बरं.
पण सर इथे एक अडचण आहे. हम्म. IPOचे सेबीचे काही आपले नियम आहेत की एका पॅन कार्डवर एक व्यक्ती 2 लाखाचेच IPO खरेदी करू शकतो. हो असं पण आणि असतं. हां असं आहे. आणि आता ताजं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. NSDLचा जेव्हा IPO आला बरं. तो असं म्हणतात 41 पटींनी ओव्हर सबस्क्राईब झाला. याचा अर्थ काय? एक शेअर विकत घेण्यासाठी 41 लोक रांगेमध्ये होते. हो बरं. म्हणजे शेअर एक आहे हो. आणि डिमांड 41 लोकांची आहे. बरं. तर अशा वेळेला मग काय होतं, त्याचा लकी ड्रॉ काढला जातो, ओके. लॉटरी काढली जाते. बरं. आणि जरी तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील ते शेअर विकत घ्यायला, IPO विकत घ्यायला, तरी बरेचदा तुम्हाला 2 लाखाचे न मिळता 15,000चे 20,000चे त्याचा एखाद दुसरा लॉटच हा मिळतो. ओके. ती हे एक लिमिटेशन येते IPO खरेदी करत असताना. बरं. पण जो आज आपला महत्त्वाचा विषय आहे प्री IPO. हो. तर IPO येण्याच्या पूर्वीची जी स्थिती असते त्याला प्री IPO म्हटलं जातं. बरं. सेबी प्रत्येक कंपनीला त्यांचं सगळी स्थिती पाहून त्यांना परमिशन देते की काही पर्सेंटमध्ये तुम्ही आपल्या कंपनीचे प्री IPO सुद्धा विकू शकता. ओके. आणि सगळ्याच कंपन्यांचे जवळपास प्री IPO येतात. बरं. पण प्री IPOचं मार्केट आतापर्यंत हे फक्त मोठ्या लोकांच्या हातातच होतं. बरं. हां, याच्यापूर्वी प्री IPO विकत घ्यायचा असेल तर तुमच्याकडे करोडो रुपये असतील तरच तुम्ही प्री IPO विकत घेऊ शकता, अशी परिस्थिती होती. बरं. आणि त्याच्यामुळे हे प्री IPOचं ऑप्शन जनरल सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचलंच नाही. बरोबर आहे. पण आता मागच्या काही काळामध्ये हे प्री IPO ओपन झालेले आहेत. बरं. आता कोणीही व्यक्ती त्याची जशी फायनान्शियल कॅपॅसिटी असेल तसं तो त्याला खरेदी करू शकतो. या प्री IPOच्या मार्केटलाच ग्रे मार्केट असं म्हणतात. याला अनलिस्टेड शेअर्स असं देखील म्हणतात. सर आता हे जे तुम्ही म्हटलं ग्रे मार्केट किंवा अनलिस्टेड शेअर्स हे जे असतात, तर हे घेतल्यामुळे बेनिफिट काय होतात? याचा सगळ्यात चांगला म्हणजे बेनिफिट हा आहे सर की तुम्हाला 2 पद्धतीचे मेजर बेनिफिट्स याच्यामध्ये मिळतात. बरं. जो IPO खरेदी करत असताना जी लिमिटेशन होती की तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त एका पॅन कार्डवर IPO विकत घेऊ शकत नाही, हो. ती लिमिटेशन प्री IPOला नाही आहे. अच्छा. जर तुमची कॅपॅसिटी 2 लाखाची 5 लाखाची 10 लाखाची आहे हो. तर तुम्ही प्री IPO खरेदी करू शकता. अच्छा. एक हा फायदा होतो. आणि दुसरा फायदा हा होतो की तुम्ही प्री IPO खरेदी करत असताना समजा चांगल्या कंपनीचे जर प्री IPO तुमच्या हिस्स्याला आले, बरं. जर तुम्ही खरेदी करू शकले तर त्याचा जेव्हा IPO येणार आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठी ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळते. हो. म्हणजे काही कंपन्यांची मी नावं सांगू शकणार नाही इथे, बरं. पण तुम्हाला सांगतो प्री IPO आणि IPO मध्ये 8-8, 10-10 पटींनी लोकांनी पैसा कमवलेला आहे. बापरे. तर एवढा मोठा पैसा. हो. आणि हा साधारण जो पिरियड असतो प्री IPO तुम्ही खरेदी करता आणि त्याचा जेव्हा IPO येतो हा साधारणतः पिरियड 3 वर्ष ते 5 वर्षाचा असतो. बरं. फक्त याच्यामध्ये खरेदी केल्यानंतर आपल्या इन्व्हेस्टरकडे थोडा पेशन्स पाहिजे, त्याची थांबण्याची तयारी पाहिजे. जर तो 3 ते 5 वर्ष जर थांबू शकला हां हां. तर या प्री IPO त्याला कितीतरी पटींनी पैसा देऊ जाऊ शकतो. मोठ्या Subject प्रमाणात to फायदा आहे. मोठ्या प्रमाणात. पण सर याचे काही तोटे पण असतील? हां, तोटे निश्चितच आहे. हो. काय असते जिथे तुम्हाला हाई गेन आहे हो. तर तिथे थोडी रिस्क पण असते. बरोबर. तर ती रिस्क मुख्यतः काय असते की तुम्ही प्री IPO खरेदी करत असताना प्रॉपर कंपनी निवडली नाही. हो. प्री IPO जो तुम्ही खरेदी केला तो 3 ते 5 वर्षामध्ये IPO म्हणून यायला पाहिजे होता, तो वेळ जास्त घेतो आहे. ओके. किंवा एखाद वेळा असंही होऊ शकतं की तुम्ही जो प्री IPO घेतला तो बरेच वर्ष IPO आलाच नाही त्याचा. हो. आपल्या हातात काहीच नसतं. आपल्या हातात काही नसतं. बरोबर. बरेचदा असं असतं की ज्या कंपनीचा प्री IPO तुम्ही घेतला त्यांनी आपला ड्राफ्ट आपले सगळे सेबीला त्यांनी सगळं अनेकदा सबमिट केलं. पण सेबी IPOची परमिशन देत असताना खूप स्क्रुटिनी करते. हो. खूप बारकाईने सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये समजा तुमचं प्रपोजल रिफ्यूज झालं तर तुम्हाला ते परत रिसबमिट करायला एक पर्टिक्युलर पिरियड असतो, त्याच्यानंतरच करावं लागतं. असं नाही होत की तुम्ही ते रेक्टिफाय केलं आणि दुसऱ्या दिवशी जाऊन परत सेबीला सबमिट केलं, तर असं होत नाही. बरं. तर अशा ह्याच्यामध्ये कधी कधी अडचण येते. येऊ शकते. ओके. पण ह्याच्यामध्ये मी असं म्हणेल की जर तुमच्याकडे 2, 4, 5, 10 कंपनीचे जर प्री IPO आहेत हो. तर निश्चित त्याच्यातले 10 पैकी 5 प्री IPO देखील IPO मध्ये कन्वर्ट झाले तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कव्हर करून देऊ शकतात. पण सर आता मी एक साधा गुंतवणूकदार आहे, हा. मला फारशी माहिती नाही.
शेअर मार्केटचीच माहिती मला फार कमी आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही सांगितलं मला की प्री आय पी ओमध्ये तुम्ही करू शकता. मग मी प्री आय पी ओ निवडत असताना काय निकष वापरायचे, म्हणजे कोणत्या कंपनीचे घेतले पाहिजे, ते शोधायच्या कशा कंपन्या, याच्या संदर्भात काय? याच्यामध्ये पहिली गोष्ट ही असते की तुम्ही ज्याच्याकडनं प्री आय पी ओ खरेदी करता तो एक तर तुमचा ट्रस्टवर्दी व्यक्ती असला पाहिजे. बरं. म्हणजे त्यांनी निवडत असतानाच चांगले निवडून फिल्टर करून तुमच्या पुढे ते प्री आय पी ओ आणलेले असतील. बरोबर. नंबर एक. दुसरं आहे की मार्केटमध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा अनेक कंपन्यांचे नावं आपल्या ऐकण्यामध्ये आलेले असतात. बरोबर आहे. अनेक कंपन्या रोज तुम्ही ऐकता, त्यांचा वापर होतो, ते तुमच्या दारापर्यंत येतात आहे, तुमच्या घरी काहीतरी डिलिव्हरी करतात आहे, तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये रेग्युलर वापरताय. तर बरोबर. याच्याने देखील एक तुम्हाला समज येतो की ही कंपनी कशी ग्रो करते. बरं. कारण तुम्ही हा प्रश्न विचारला हा फार महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य व्यक्तीकडे याची कुठली स्केल नसते की याला कसं तपासलं पाहिजे. हो. आणि मोठी गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल हो. तर निश्चित तुम्ही याच्यासाठी तुमचे लीगल ॲडवायझर, फायनान्शियल ॲडवायझर, ज्यांना याचं चांगलं ज्ञान Knowledge असतं, आहे. बरोबर. नॉलेज आहे, हो. त्यांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे मोठी गुंतवणूक करायची असेल. मोठी गुंतवणूक Yes. करायची असेल तर. पण मी एक गोष्ट म्हणेल हो. की तुम्ही जी काही गुंतवणूक करताय, हो. तुम्ही जमिनीमध्ये करता, फिक्स डिपॉझिट करता, म्युच्युअल फंड करता, सोनं विकत घेता, बरोबर. काय फ्लॅट विकत घेता, आजकाल तुम्हाला माहिती आहे फॉरेक्स मार्केटमध्ये लोक गुंतवणूक करतात आहे, आजकाल लोक क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतात आहे. बरोबर आहे. तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, आपण सगळ्यांनी बरेचदा ऐकली आहे की डोंट पुट ऑल एग्स इन सिंगल बास्केट. बरोबर आहे. तसंच मी म्हणतो की बाबा तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक ही सगळ्या याच्यात केली पाहिजे, बरोबर. जेणेकरून कुठेही जर लॉटरी लागली हो, हो, हो. तर सर्वसामान्य व्यक्तीचा एक मोठा फायदा होण्याचे याच्यामध्ये चान्सेस असतात. सर, तुम्ही खूपदा म्हणजे याच्यामध्ये फायनान्शियल बाबींमध्ये अनेक लोकांना मार्गदर्शन करता, सेल्स मार्केटिंगमध्ये खूप मुलांना ट्रेनिंग देता चांगल्या पद्धतीने. मी खूप वर्षापासून पाहतो हे सगळं. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की एखादा आय पी ओ एखाद्या माणसाला तो निवडायचा आहे किंवा हे करायचं आहे, तर त्याला एक सर्वसाधारण असं आपण सांगू शकतो का की पुढच्या काळामध्ये हे आय पी ओ येणार आहेत, प्री आय पी ओ आहेत, हे अवेलेबल आहेत वगैरे असं जे आहे, तर हे सगळं असं नॉलेज कुठं मिळू शकतं त्याला, म्हणजे काय सोर्स कुठले असे अवेलेबल आहेत? बरोबर आहे. असं म्हणतात की एखादी गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर निश्चितपणे ती शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि आजकाल सोशल मीडिया, गुगल, यूट्यूब असे अनेक माध्यम आहे की ज्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये रिस्क पण तेवढीच आहे अच्छा. की सोशल मीडियाचा वापर करून बरेचदा फसवणूकसुद्धा होऊ शकते. बरोबर. त्याच्याने काही चांगल्या अथॉरिटीज, काही चांगल्या इन्स्टिट्यूट्स मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. अच्छा. आणि मी ते हे म्हणेल की आपल्या माध्यमातून सुद्धा समजा काही लोकांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर निश्चित आपण खूप चांगले प्री आय पी ओज त्यांना सजेस्ट करू शकतो की जे नक्कीच मोठ्या कंपन्या आहेत. हो. आणि त्याच्यामध्ये 99.99% एक शाश्वती असते की याचा आय पी ओ हा येणारच आहे. बरोबर. थोडा मागे पुढे होऊ शकतो पण त्याचा आय पी ओ येणारच आहे. एक तर अशा सर्वसाधारण पद्धतीने- तुमचं जे काही नॉलेज आहे ह्या Yes, सेक्टरमधलं yes, yes. इतक्या वर्षातलं, त्या अनुभवाच्या आधारे आपण ते बोलू शकतो. नक्कीच आपण बोलू शकतो Yes. आणि त्यांना ते सजेस्ट करू शकतो. याच्यामध्ये आणखी एक संधी आहे, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करून हो. आपल्या प्री आय पी ओला आय पी ओमध्ये कन्वर्ट, शेअरमध्ये कन्वर्ट होऊन जसं तुम्ही गुंतवणूक वाढवू शकता, हो. तसंच या मार्केटमध्ये प्री आय पी ओ सेल्स करणाऱ्या लोकांची सुद्धा गरज आहे. बरं. हे एक असं मार्केट आहे की अजून हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही. हो. याचं कारण हे आहे की पोहोचवणाऱ्या लोकांची पण कमतरता आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. सांगणाऱ्या लोकांची पण कमतरता आहे. हो, हो. तर मी हे म्हणेल की तुम्ही जे काही करत असाल, तुमचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, तुम्ही नोकरी करत असाल, स्टुडंट असाल, रिटायर्ड असाल, होम मेकर असाल, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण प्री आय पी ओच्या बिझनेसमधून या सेल्समधून काही पैसा जनरेट केला पाहिजे, तर निश्चित ही संधी आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. त्यांना मी नक्की हे सांगू इच्छितो की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि याच्यातून कसं आपण इन्कम जनरेट करू शकतो ते सुद्धा आपण अपॉर्च्युनिटी आपल्या लोकांना देऊ शकतो. सर, मागच्या पॉडकास्टमध्ये, खरं तर ह्या पॉडकास्टचा विषय नाही आहे तो, हां. मागच्या पॉडकास्टमध्ये पण तो माझा जो आवडीचा विषय आहे की व्यक्ती जेव्हा एखादी शिकते तर त्यावेळेस ते कुठलं स्किल किंवा कुठलं हे त्याच्याशी संदर्भात एक प्रश्न आहे, तर तो मला असं वाटतं की ते विचारला पाहिजे. तो मागच्या वेळेस तो विचारायचा आपला राहून गेला होता. आपल्याकडे मार्केटिंगबद्दल, सेल्सबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह भूमिका जी म्हणतो आपण तशी आहे. बरोबर. मात्र जर समजा आपण बाहेरच्या देशांमध्ये बघतो किंवा प्रगत देशांमध्ये जर बघायला गेलं तर तिथे सेल्स मार्केटिंग हे खूपच मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे.
आपला जो युवा वर्ग आहे म्हणजे मुलं आहेत जे आत्ताचे, तर त्यांनी सेल्समध्ये मार्केटिंगमध्ये जावं का, किंवा कोणत्या मुलांनी त्यात गेलं पाहिजे, असं काही त्याचे एक ढोबळ हे आहे का, निकष आहेत का काही, कोणासाठी ती खूप मोठी संधी आहे मार्केटिंग आणि सेल्स भारतामध्ये खास करून आज जे युवा आहेत Correct. त्या मुलांच्या दृष्टीनं, मी करिअर करणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं हा प्रश्न विचारतोय. बरोबर आहे. ॲक्च्युली सेल्स आणि मार्केटिंग हे खूप मोठं मार्केट आहे, बरं. अतिशय मोठं असं मार्केट आहे हे. पण दुर्दैवाने काय झालेलं आहे की सेल्स मार्केटिंग आतापर्यंत ज्या पद्धतीने केलं गेलं त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन तयार झालेला आहे आजच्या यूथचा, हो. तो काही खूप चांगला नाही आहे. एक बरं. जनरल ओपिनियन तयार झालेलं आहे. जसं तुम्ही बघितलं असेल की आपल्या दरवाजावर कोणी काहीतरी विकायला आलं तर आपण त्याला कशी ट्रीटमेंट देतो. बरोबर. जेव्हा तुम्हाला इन्शुरन्सवाल्यांचे फोन येतात तर तुम्ही त्यांच्याशी कसं बोलता, रिअल इस्टेटवाले जेव्हा कॉल करतात, या सगळ्या कारणाने काय झालेलं आहे की आजचा यूथ थोडासा याच्यापासून दुरावतो दूर आहे. गेलंय. म्हणजे बरेचदा असं बघण्यात येतं की त्यांनी MBA सेल्स मार्केटिंगमध्ये केलं, हो पण त्याला नोकरी पाहिजे आहे. हो म्हणजे शिक्षण जरी सेल्स मार्केटिंगमध्ये तो घेतो, बरोबर आहे. पण तरी शोधतो तो नोकरी. बरोबर आहे. तर सेल्स आणि मार्केटिंगमध्ये येणं गरजेचं 2 गोष्टींसाठी आहे, परत मी सांगेल. बरं. नंबर 1 की सगळ्यांनाच नोकरी मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे, बरोबर आहे. कारण की नोकऱ्यांचा शॉर्टेज दिवसेंदिवस होत चाललेला आहे. बरोबर आहे. आणि दुसरी बाजू ही आहे की सेल्स मार्केटिंगमध्ये तुम्हाला स्कोप भरपूर आहे. ओके. दुसरी गोष्ट, सेल्स मार्केटिंगपासून घाबरायचं नाही. आजच्या सगळ्या पूर्ण श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, आपल्या ऑडियन्सला, सेल्स मार्केटिंगपासून तुम्ही मुळीच घाबरू नका. समजा, कारण की आज सेल्स मार्केटिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत. बरोबर. तुम्ही जर पर्टिक्युलर चांगलं व्यवस्थित त्याचं एज्युकेशन घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात हो. तर तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. बरं. याचं प्रोफेशनल सेलिंग स्किलचे कोर्सेस मार्केटमध्ये आहे. बरं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा मी आणखी एक सांगेल, सगळ्यात मोठा फायदा याचा. हां. आणि तो फायदा हा आहे सर, की जो सेल्स मार्केटिंग करतो ना, हो. त्याचं पर्सनल फॅमिली लाईफ देखील खूप चांगलं होतं. कसं? कारण सेल्स मार्केटिंगमध्ये जे झटके तुम्हाला खावे लागतात, हां, हां, म्हणजे हां. बरेचदा अपमान सहन करावा लागतो, बरोबर आहे. तरी म्हणजे माणूस घडतो. माणूस घडतो. आणि अच्छा. बरेचदा काय होतं ना, बाहेरच्या व्यक्तीकडनं जेव्हा अपमान होतो तर तुम्ही तो म्हणजे पचवून घेता. पचवून घेतो. तिथे बरेचदा इव्हन जॉबमध्ये बघा ना, हो. तुमच्या बॉसने जर अपमान केला तर तिथे हो. नोकरी करायची आहे म्हणून तुम्ही तो पचवून घेता. बरोबर. पण घरी असं होत नाही. असं होत नाही. घरी जर तुमच्या नातेवाईकांनी, घरच्या मेंबरनी थोडं जरी कमी जास्त केलं हो. तर पटकन उद्रेक त्याचा होतो. बरोबर आहे. तर म्हणून मी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने सेल्स मार्केटिंगमध्ये काही वर्ष आपल्या आयुष्याचे निश्चित द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्याने तुमचं पर्सनल फॅमिली लाईफ देखील हॅप्पी होतं. हो. तुम्हाला बऱ्याच गोष्टी सहन करण्याची एक क्षमता त्याच्यामध्ये वाढते. हो. आणि करिअर घडवण्यासाठी सेल्स मार्केटिंगमध्ये मोठ्या मोठ्या गुरूंनी, मोठ्या मोठ्या टीचर्सनी असं म्हटलेलं आहे, सेल्स मार्केटिंगचे जे ट्रेनर्स आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेल्समध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पैसा कमवू शकता. एक प्रकारचा बिझनेसच आहे तो. बिझनेसच आहे तो. बरोबर. आणि तुम्हाला लिमिट नाही आहे की तुम्ही किती पैसा कमवावा. बरोबर आहे. म्हणजे पुढल्या महिन्यात जर तुम्ही विचार केला की तुम्हाला एखादी गाडी विकत घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी एक सर्टन अमाऊंट तुम्हाला पाहिजे आहे, जो पगारामध्ये शक्य नाही आहे, तुम्हाला बरोबर. लोन घ्यावं लागेल. बरोबर. पण सेल्समध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने मेहनत केली, त्या पद्धतीने प्रॉस्पेक्ट निवडले, हो. तर नक्की तुम्ही त्या तुमच्या मनाप्रमाणे पैसा जनरेट करू शकता. तर त्याच्याने मी बरोबर आहे. निश्चित म्हणेल हो. की तुम्ही काहीही करत असाल तर पार्ट टाइम मध्ये सेल्स मार्केटिंग करा. हो. आणि जर तुम्ही पूर्णपणे अनएम्प्लॉईड असाल हो. तर याला करिअर म्हणून सुद्धा निवडायला पाहिजे. खूप महत्त्वाची माहिती दिली सर. मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये आजच्या या एपिसोडमध्ये सरांनी खास करून प्री IPO काय असतं, IPO काय असतं, आणि जो माझ्या आवडीचा प्रश्न होता की सेल्स आणि मार्केटिंगबद्दल आजचा जो युवा आहे, खास करून आपला तरुण वर्ग आहे, त्यांच्या मनामध्ये जे एक प्रकारचे प्रीजुडायसेस ज्याला आपण म्हणू, पूर्वग्रह म्हणू, तर ते पूर्वग्रह काढण्याचं कामसुद्धा सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. आपल्या 3S स्टॉकच्या ज्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये करिअर करायचं आहे, गुंतवणूक करायची आहे, किंवा जे काही आपल्या विषयाशी संबंधित लोक आहेत त्याच्यासाठी सरांचा नंबर आपल्या खालच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण देतो आहे. त्याच्याशी जे जास्तीची संबंधित माहिती तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही पर्सनली सरांना भेटून निश्चितपणे ती माहिती घेऊ शकता. आणि हे जे काही नॉलेज आहे हे तुमच्या आयुष्यामध्ये आणून खऱ्या अर्थानं आपला 3S स्टॉकचा जो उद्देश आहे की सेल्फ कनेक्ट, सेल्फ इक्विलिब्रियम आणि त्यातून मिळणारा सेल्फ सक्सेस, हा सेल्फ सक्सेस आपण सगळेजण मिळवू शकतो. धन्यवाद सर, आपण 3S स्टॉकमध्ये आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.
3S टॉकचं स्पेशली तुमचं की परत एकदा तुम्ही मला संधी दिली आणि एक प्री आय पी ओचा नवीन विषय आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकलो. सांगू शकलो. सो थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.